पहा एक क्वेश्चन आपण सॉल्व करू. अ चाइल्ड स्टार्ट्स रनिंग फ्रॉम रेस्ट along a circular track of radius r with a constant tangential acceleration a. पहा इथं एक सर्क्युलर ट्रॅक आहे आणि या सर्क्युलर ट्रॅकवर एक जो चाइल्ड आहे तर तो रनिंग करून राहिला. पहा अलॉंग सर्क्युलर ट्रॅक ऑफ रेडियस आर, या सर्क्युलर ट्रॅकची जी रेडियस आहे ती आहे आर विथ अ कॉन्स्टंट टेंजेन्शियल ॲक्सलरेशन ए. पहा आता याचं टेंजेन्शियल ॲक्सलरेशन ए आहे. याचा मिनिंग काय पहा, याचा मिनिंग हा होते की याचं जे सर्क्युलर मोशन आहे तर हे नॉन यू सी एम आहे. नॉन यू सी एम आहे याचा अर्थ काय आपल्याला माहिती आहे की इथं टेंजेन्शियल ॲक्सलरेशन जे आहे तर हे नॉन यू सी एममध्ये झिरोच्या इक्वल नसते आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये टेंजेन्शियल ॲक्सलरेशनची व्हॅल्यू झिरो असते. आफ्टर टाइम टी ही फील्स दॅट स्लिपिंग ऑफ शूज ऑन ग्राउंड हॅज स्टार्टेड. पहा आता काय होणार आहे, इथं आपल्याला माहिती आहे की इथं याला फील होऊन राहिलं जस्ट की आपण स्लिप होऊन राहिलो, पण अजून तो स्लिप झाला नाही. हे याच्यातलं खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. म्हणजे इथं जो काही नेट फोर्स याच्यावर जो ॲक्ट होत असेल पहा या चाइल्डवर, तो त्या फ्रिक्शनला काय करत असेल पहा, बॅलन्स करत असेल. म्हणजे त्या चाइल्डवर ॲक्ट होणारे जे फोर्सेस असतील या सिच्युएशनमध्ये ते कसे असतील पहा, बॅलन्स. नेट फोर्सेस कोणते असतील पहा, हा एक सेंट्रिपिटल फोर्स असेल आणि हा एक लिनियर डायरेक्शनने असलेला असेल. तर हा काय असेल पहा, यांचा नेट असेल. याच डायरेक्शनने काय असेल पहा, नेट ॲक्सलरेशनसुद्धा असेल. म्हणजे इथं फ्रिक्शनला एक जो फोर्स असेल पहा, नेट फोर्स, तो काय करत असेल पहा, इथं बॅलन्स करत असेल. ओके, तर आपल्याला इथं कॅल्क्युलेट काय करायचं, द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन शूज अँड द ग्राउंड इज. आपल्याला म्यूचं कॅल्क्युलेशन इथं करायचं आहे. तर लक्षात घ्या इथं की सगळ्यात पहिले आपण नेट ॲक्सलरेशन कॅल्क्युलेट करून घेऊ. ओके, नेट ॲक्सलरेशनसाठी सगळ्यात पहिले पहा की इट स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट. मग इथं व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी लिहू शकतो आपण. इथं व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटीची झिरो असेल, सो व्ही इज इक्वल टू याला लिहू शकतो आपण इथं ए इंटू टी. ठीक आहे. आता नेट ॲक्सलरेशन जे असेल तर ते आपल्याला माहीत आहे काय, तर नेट ॲक्सलरेशन इज इक्वल टू सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचा स्क्वेअर प्लस टेंजेन्शियल ॲक्सलरेशनचा स्क्वेअर. सो ए नेट इज इक्वल टू काय होऊन जाईल पहा, इथं सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन आपल्याला माहिती आहे, सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन नेहमी काय असते बा, व्ही स्क्वेअर बाय आर. सो इथं आपण काय लिहू शकतो, सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर. सो सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनची व्हॅल्यू जी आहे ती व्ही स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर टी स्क्वेअर, ओके, डिवायडेड बाय काय असेल पहा इथं आर. ठीक आहे, कारण व्हीची व्हॅल्यू इथून घेतली आणि डिवायडेड बाय आर, याचा काय हा स्क्वेअर. टेंजेन्शियल ॲक्सलरेशन गिवन आहे आपल्याला किती आहे पाहते ए. सो एचा स्क्वेअर होऊन जाईल. सो ए नेट इज इक्वल टू याची कॅल्क्युलेशन काय येईल पहा, ए पॉवर 4 टी पॉवर 4 डिवायडेड बाय आर स्क्वेअर प्लस काय येईल पहा इथं ए स्क्वेअर. ठीक आहे, हे मिळालं आपल्याला इथं नेट ॲक्सलरेशन. कंडिशन काय पहा, बॅलन्स कंडिशन आहे. इथं बॅलन्स कंडिशन आहे म्हणजे याचं मिनिंग काय की जे टोटल जो नेट फोर्सेस जे ॲक्ट होतील पहा याच्यावर ते काय होतील पहा इथं झिरो. त्याला कारण काय की तो फील करून राहिला फक्त, अजून तो स्लिप नाही झाला. मग इथं आपण कन्सिडर करू शकतो इथं की जे काही जो काही नेट फोर्स असेल तर तो कोणाच्या एवढा असणार आहे पहा इथं, या फ्रिक्शन एवढा असणार आहे. सो एफ नेट याला आपण यम इंटू ए लिहून टाकू इथं, यम इंटू ए नेट. आणि फ्रिक्शन जे आहे तर त्याला आपण म्यू एस इंटू एन लिहित असतो. सो यम इंटू ए नेट इज इक्वल टू म्यू एस इंटू यम जी. सो यम आणि यम कॅन्सल. ए नेटची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे पहा, बरं आपल्याला कोण पाहिजे इथं म्यू एस. सो म्यू एस इज इक्वल टू ए नेट डिवायडेड बाय जी. सो म्यू एस इज इक्वल टू ए नेटची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे पहा बरं इथं, ए पॉवर 4 प्लस टी पॉवर 4 डिवायडेड बाय आर स्क्वेअर प्लस काय पहा इथं हा ए स्क्वेअर आहे, डिवाइडला कोण जाणार आहे पहा इथं हा जी. ओके, याला ज्या वेळेस आपण पूर्ण सॉल्व करून घेऊ तर आपल्याला म्यू एसची जी व्हॅल्यू मिळणार ती मिळणार पहा अंडर रूट ऑफ ए पॉवर 4 टी पॉवर 4 प्लस ए स्क्वेअर आर स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर इंटू आर इंटू काय मिळणार आपल्याला इथं जी. कारण की आपण इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आर स्क्वेअर आउटसाईडला काढला, हा काय होऊन जाईल इथं आर. आणखी जर याला जर सॉल्व केला आपण या टर्ममध्ये तर यालाच लिहू शकतो पहा आपण इथं ए पॉवर 4 टी पॉवर 4 प्लस ए स्क्वेअर आर स्क्वेअर पॉवर 1/2 अपॉन आर जी.
हे असेल आपलं याचं फायनल ॲन्सर. म्हणजे आपण याच्यासोबत जर व्हेरीफाय केलं तर ॲन्सर मिळणार आपल्याला ऑप्शन डी. हाच क्वेश्चन पहा इथं MST-CET 2020मध्ये सुद्धा विचारलेला आहे आणि JEE मध्ये सुद्धा विचारलेला आहे. मला वाटते 2019मध्ये. ठीक आहे. थँक्यू.